नाज़रीन आदाब, एवन टीवी में आप तमाम का खैर मकदम है। रायचूर लारी मालकान एसोसिएशन और रायचूर ट्रांसपोर्ट एसोसिएशन की जानिब से आज ज़बरदस्त एहतजाज किया गया। इस मौके पर एक मेमोरेंडम जिला डिप्टी कमिश्नर को पेश किया गया, जिसमें उन्होंने कहा कि लारी की लोडिंग और अनलोडिंग के लिए हमाली यानी वारनी मामूली लारी मालिकों से वसूल की जा रही है, जिसकी वजह से लारी मालिकान को माली मुश्किलात का सामना करना पड़ रहा है। अगर कोई लारी मालिक मामूली देने से मना करे तो उसकी लारी को यूं ही खड़ा किया जाता है और उसकी लारी लोडिंग या अनलोडिंग नहीं की जाती है, जिसकी वजह से उसके कारोबार में भी खलल पड़ता है। लिहाजा इस सिलसिले में दोनों एसोसिएशंस ने मिलकर ये फैसला किया कि आइंदा से मामूली यानी वारनी लारी मालिक की जानिब से नहीं दी जाएगी, बल्कि जिसका माल होगा उसकी जानिब से ही उसको ही देना पड़ेगा, यानी जिसका माल उसका हमाल। इन्होंने जिला डिप्टी कमिश्नर से इस सिलसिले में मुतालबा किया कि वो APMC ब्रोकर्स और दीगर मुकामात पर उनकी जानिब से हिदायत जारी करें कि जिसका माल होगा उसी को हमाली अदा करनी पड़ेगी। लारी मालिकान की जानिब से हमाली यानी मामूली वसूल नहीं की जाएगी, क्योंकि लारी मालिकान को पहले ही डीजल की कीमत अदा करनी पड़ती है, टोल टैक्स, इंश्योरेंस, टायर का खर्चा, लारी के पार्ट्स का खर्चा, इस तरह कई अखराजात लारी मालिकान पर आयद रहते हैं। ऐसे में फिर हमाली लारी मालिकान की जानिब से वसूल किया जाए तो लारी मालिकान को कुछ भी नहीं बचेगा। इस मौके पर रायचूर ट्रांसपोर्ट एसोसिएशन के सदर शिव शरणप्पा, सेक्रेटरी मोहम्मद इकबाल, खजांची मोहम्मद जावेद हुसैन, जॉइंट सेक्रेटरी सत्या रेड्डी और एसोसिएशन के दीगर कई ओहदेदारान भी मौजूद थे। इनके अलावा लारी ओनर्स वेलफेयर एसोसिएशन के एजाजी सदर बालचंद नागराज, सदर सैयद हसन, नायब सदर अजीम पाशा, नायब सदर मोहम्मद एजाजुद्दीन, एग्जीक्यूटिव प्रेसिडेंट अहमद रईस, सेक्रेटरी तौफीक हुसैन, जॉइंट सेक्रेटरी मोहम्मद ताजुद्दीन, जॉइंट सेक्रेटरी मोहम्मद खुतबुद्दीन, खजांची सैयद शरीफ, डायरेक्टर्स सैयद यूनुस सलीम, मोहम्मद मोहसिन, ब्रजेश पाटिल, सैयद नूरुद्दीन, सैयद हुसैन और दीगर कई ओहदेदारान और लारी मालिकान भी मौजूद थे। जिसका माल उसका हमाल, जिसका माल उसका हमाल, जिसका माल उसका हमाल, जिसका माल उसका हमाल, जिसका माल उसका हमाल। बेके बेको आया बेको, बेके बेको आया बेको, जिसका माल उसका हमाल, जिसका माल उसका हमाल, जिसका माल उसका हमाल, जिसका माल उसका हमाल। बेके बेको आया बेको, बेके बेको आया बेको, बेके बेको आया बेको। ಲೋಡಿಂಗ್ ಅನ್ಲೋಡಿಂಗ್ ವಾರ್ನಿ ಮಾಮೂಲಿ ಲಾರಿ ಮಾಲೀಕರಿಗೆ ಆಗುತ್ತಿರುವ ಅನ್ಯಾಯದ ಕುರಿತು ಈ ಪತ್ರದ ಮೂಲಕ ತಮ್ಮಲ್ಲಿ ವಿನಂತಿಸಿಕೊಳ್ಳುವುದೇನೆಂದರೆ, ವರ್ತಕರು ಹಾಗೂ ಕೈಗಾರಿಕಾದವರಾಗಲಿ ತಮ್ಮ ಸರಕನ್ನು ಒಂದು ಕಡೆಯಿಂದ ಇನ್ನೊಂದು ಕಡೆಗೆ ಸಾಗಣೆ ಮಾಡಲು ಲಾರಿಗಳನ್ನು ಬಾಡಿಗೆಗೆ ಪಡೆದುಕೊಳ್ಳುತ್ತಾರೆ. ಆದರೆ ಅವರ ಸರಕನ್ನು ಲೋಡ್ ಅಥವಾ ಅನ್ಲೋಡ್ ಮಾಡಲು ಕೊಡಬೇಕಾದ ಮಾಮೂಲಿ ವಾರ್ನಿ ವೆಚ್ಚವನ್ನು ತಾವೇ ಪಾವತಿಸುವುದನ್ನು ಬಿಟ್ಟು ಲೋಡಿಂಗ್ ಅನ್ಲೋಡಿಂಗ್ ವಾರ್ನಿ ಮಾಮೂಲಿ ಎಂದು ಲಾರಿಯವರಿಂದ ವಸೂಲಿ ಮಾಡಿ ಲಾರಿ ಮಾಲೀಕರಿಗೆ ಅನ್ಯಾಯ ಮಾಡುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಇದು ಕಾನೂನು ಬಾಹಿರ ಆಗಿರುತ್ತದೆ. ಲಾರಿಯವರು ಇದಕ್ಕೆ ಒಪ್ಪದಿದ್ದಾಗ ವರ್ತಕರಾಗಲಿ ಅಥವಾ ಕೈಗಾರಿಕಾದವರಾಗಲಿ ಲಾರಿಗಳನ್ನು ಲೋಡ್ ಅಥವಾ ಅನ್ಲೋಡ್ ಮಾಡದೆ ಹಾಗೆಯೇ ನಿಲ್ಲಿಸಿ ಲಾರಿ ಚಾಲಕರಿಗೆ ಅಥವಾ ಮಾಲೀಕರಿಗೆ ಕಿರುಕುಳ ನೀಡುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಕಾರಣ ಲೋಡಿಂಗ್ ಅನ್ಲೋಡಿಂಗ್ ವಾರ್ನಿ ಮಾಮೂಲಿ, ಟಪಾಲ್ ಮಾಮೂಲು ಮತ್ತು ವೇಬ್ರಿಜ್ ಹಣವನ್ನು ಲಾರಿ ಮಾಲೀಕರು ಕೊಡುವುದಿಲ್ಲವೆಂದು ಹಾಗೂ ತೂಕದ ಪ್ರಕಾರ ಲಾರಿ ಬಾಡಿಗೆಗೆ ಕಡಿತಗೊಳಿಸುವ ನಿಯಮವನ್ನು ತೆಗೆದುಹಾಕಬೇಕು ಎಂದು ತೀರ್ಮಾನಿಸಿದ್ದೇವೆ. ಅದರಂತೆ ನಮ್ಮ ಸಂಘದ ವತಿಯಿಂದ ರಾಯಚೂರು ಜಿಲ್ಲೆಯ ಎಲ್ಲ ಲಾರಿ ಮಾಲೀಕರ ಸಭೆಯನ್ನು ಕರೆದು ಈ ವಿಷಯವನ್ನು ಚರ್ಚಿಸಿ ಲೋಡಿಂಗ್ ಅನ್ಲೋಡಿಂಗ್ ಮಾಲೀಕರ ಸಭೆಯನ್ನು ಕರೆದು ಈ ವಿಷಯವನ್ನು ಚರ್ಚಿಸಿ ಲೋಡಿಂಗ್ ಅನ್ಲೋಡಿಂಗ್ ವಾರ್ನಿ ಮಾಮೂಲಿ ಲಾರಿ ಮಾಲೀಕರು ಕೊಡುವುದಿಲ್ಲವೆಂದು ನಮ್ಮ ಸಂಘದ ವತಿಯಿಂದ ತೀರ್ಮಾನಿಸಲಾಗಿದೆ. ಡೀಸೆಲ್ ಹಾಗೂ ಟೂಲ್ ದರ, ಇನ್ಶೂರೆನ್ಸ್, ಟೈರ್, ಲಾರಿಯ ಬಿಡಿಭಾಗಗಳ ದರ ಹೆಚ್ಚಳವಾಗಿದ್ದು ಲಾರಿ ಮಾಲೀಕರ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಮತ್ತಷ್ಟು ಗಂಭೀರವಾಗಿದ್ದು ಲಾರಿ ಮಾಲೀಕರ ಕುಟುಂಬವನ್ನು ನಿರ್ವಹಣೆ ಮಾಡುವುದು ತುಂಬ ಕಷ್ಟಕರವಾಗಿರುತ್ತದೆ. ಈ ವಿಷಯವನ್ನು ಗಂಭೀರವಾಗಿ ಪರಿಗಣಿಸಿ ತಾವುಗಳು ಕಾನೂನು ಪ್ರಕಾರ ಸೂಕ್ತ ಕ್ರಮ ಕೈಗೊಂಡು ಲಾರಿ ಮಾಲೀಕರಿಗೆ ಆಗುತ್ತಿರುವ ಅನ್ಯಾಯವನ್ನು ಪರಿಹರಿಸಿ ಲಾರಿ ಮಾಲೀಕರಿಗೆ ನ್ಯಾಯವನ್ನು ಒದಗಿಸಬೇಕೆಂದು ವಿನಂತಿ. ಮತ್ತು ಒಂದು ವಾರದೊಳಗೆ ಲಾರಿ ಮಾಲೀಕರ ಬೇಡಿಕೆಗಳು ಈಡೇರಿಸದಿದ್ದರೆ ದಿನಾಂಕ ಅಂದರೆ 22/1/26 ಇಲ್ಲದಂತ ಲಾರಿ ಮುಷ್ಕರ ನಡೆಸಲಾಗುವುದು. 4 ವರ್ಷ ಮೇಲೆ ಐತಿ ಕೊಟ್ಟಿಗೆ, ಅದು ಕೂಡ ಏನು ಆಗಿಲ್ಲ, ಮಾಡಿಲ್ಲ ಸರ್ ಲಾಸ್ಟ್ ಕೂಡ.
ಫಿಟ್ಟಿಂಗ್ ಆಗಿಲ್ಲ, ಅವಾಗಿಂದ ಪೆಂಡಿಂಗ್ ಆದ ಇದು. ನಮಗೆ ಟ್ರಾನ್ಸ್ಪೋರ್ಟ್ ಅಂಡ್ ಲಾರಿ ಅಸೋಸಿಯೇಷನ್ ಎರಡೂ ಸೇರಿ ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ಚರ್ಚಿಸಿ ತೀರ್ಮಾನ ತಗೊಂಡಿದ್ವಿ ಸರ್. ಬೇರೆ ರಾಜ್ಯಗಳೆಲ್ಲ ಅದೇ ಥರ ಇದೆ ಕೊಡುವ. ಬೇರೆ ಕಡೆ ಲಾಸ್ಟ್ ಟೈಮ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದು ಲೆಟರ್ ಕೂಡ ಹಚ್ಚಿನಿ ಸರ್. ಅದಕ್ಕೆ ನಿಮಗೆ ಈಗ ರಾಯಚೂರಿನಲ್ಲಿ ಭಾಳಷ್ಟು ಸುಮಾರು ಅಂದರೆ 4,000-5,000 ರೂಪಾಯಿ ಖರ್ಚು ಬರಾಕತ್ತೆ ಸರ್. ಗಾರ್ಡನ್ ಮೇಲೆ 7,000 ಅಪ್ ಟು 7,000 ಕಲೆಕ್ಟ್ ಮಾಡ್ತಾರೆ. ಅದು ಮತ್ತೆ $300 ಸರ್. ಅವ್ರ ಲೋಡಿಂಗ್ ಟಪಾಲಿ ನಾವು ಕೊಡಬೇಕು. ಎಲ್ಲ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಇಸ್ಕೊಂತಾರೆ ಸರ್. ಕಾಟಕ್ಕೆ ನಾವು ಕೊಡಬೇಕು $300. ಮಾಲ್ಗೆ ನಾವು ಕಾಟ ಮಾಡಬೇಕು. ಲಾರಿ ಗೂಡ್ಸ್ ಟ್ರಾನ್ಸ್ಪೋರ್ಟ್ ಮತ್ತು ಓನರ್ಸ್ ಅಸೋಸಿಯೇಷನ್ ಕಡೆಯಿಂದ ನಾವೊಂದು ಮೆಮೊರಂಡಮ್ ಕೊಡಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದೀವಿ DC ಸಾಹೇಬರಿಗೆ. ನಮ್ಗೆ ಅನ್ಯಾಯ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಲೋಡಿಂಗ್ ಅನ್ಲೋಡಿಂಗ್ ದುಡ್ಡು ತಗೋಬಾರ್ದು, ಅವರೇ ಕೊಡಬೇಕು. ಅದು ನಮ್ಮ ಮೇಲೆ ಹಾಕಿ ನಮ್ಮಿಂದ ಕೊಡಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇದು ಕಾನೂನು ಬಾಹಿರವಾಗಿದೆ. ಲೋಡಿಂಗ್ ಒಂದೇ ಅಲ್ಲ, ನಾವು ಮಾಡಿದ್ದು ಕಾಟ ದುಡ್ಡು ಮತ್ತು ಒಂದು ಟಪಾಲ್ ತಮ್ಮ ಲಾರಿಗೆ ತಾವು ಟಪಾಲ್ ಕೊಡೋಕೆ $300 ನಮ್ಮ ಹತ್ರ ವಸೂಲು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇದೆಲ್ಲ ಬಂದ್ ಆಗ್ಬೇಕಂತೇಳಿ ಇವತ್ತಿನ ದಿನ ನಾವು ಇಲ್ಲಿ DC ಆಫೀಸ್ ಬಂದು ಮೆಮೊರಂಡಮ್ ಕೊಡಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದೀವಿ. ಶಿವಶರಣಪ್ಪ, ट्रांसपोर्ट एसोसिएशन अध्यक्ष, गुड्स ट्रांसपोर्ट एसोसिएशन प्रेसिडेंट। लारी एसोसिएशन की तरफ से यहाँ लेटर देने आए थे DC साहब को। लोडिंग अनलोडिंग मामूल के तरफ से दोनों भी लोडिंग और मामूल का देने का लोडिंग अनलोडिंग मामूल लेने से वो बंद करने के वास्ते आए थे देने की लेटर का। टपाल का है, कांटे का है, सब गाड़ी वाला देना बोलते हैं। जिसका माल उसका अमाल रहता है एक्चुअली देखे तो, लेकिन गाड़ी वाले से देने लगाते लोग माल वाले। इसको क्या तो भी DC साहब इसका ये करना। ये पहले से चल रहा है, 4 साल से। अभी 4 साल से, उससे पहले नहीं लेते थे। 2021 से दे रहे। लोडिंग का कितना ले रहे, अनलोडिंग का कितना ले रहे? लोडिंग का यहाँ 7,000 खर्चा आ रहा। देखो साहब, 150 बेल लोड करे तो 7,000 रुपये खर्चा आ रहा। अगर मार्केट का लोड अनाज लोड माल करे तो 3,000 रुपये। 3,000 आ रहा। 3,000 हुआ। काटे के अलग, टपाल अलग। 300 रुपए, 200 रुपए काटेंगे। यहाँ दिए बाद में फिर अनलोडिंग को है ना, फिर अलग पैसे देना। वहाँ पे है ना, फिर 100 रुपए के हिसाब से ले रहे वो लोग अनलोडिंग। 7 से 8,000 रुपये खर्चा। 3,000 रुपए आता। लोड करे तो 5,000 खर्चा। माल कमा तो माल फिर झूठ बोल को अलग, थैले को 1 केजी बोल को अलग निकाल दे। 500 ये पूरा लोड में 500-700 क्विंटल कम कर देते, किराया नहीं लिखते। आधा टन कटिंग का वही बोलो ना, कटिंग का अलग करते हो, कटिंग अलग है, किराया अलग, वो माल का पैसे का कट। ये जो रायचूर लारी ट्रांसपोर्ट और लारी एसोसिएशन मिलकर इसके बारे में बैठकर चर्चा करके मीटिंग करके आज DC साहब को मेमोरेंडम दे दिए। ये जो लोडिंग अनलोडिंग, ये टपाल का और काटा का वे ब्रिज का पैसा, और ये जो सूट निकालते हैं हमारे को 500 kg भरे तो 500, वो हमारे को हम लोग नहीं देते, वो पूरा किराया होना हमारे को। और इसके बारे में जितना माल गाड़ी में रहता वो किराया हमारे को होना। और लोडिंग अनलोडिंग का बहुत खर्चा होगा। तुम्हारे को बेल भरो, सरकी भरो, 6 से 7,000 खर्चा आ रहा। और बाकी का गंज में तुअर वो फली वो भरे तो 3 से 4,000 खर्चा आ रहा। ये सब बंद कर देना। लोडिंग और अनलोडिंग यहाँ से बाहर गए तो भी अनलोडिंग के पैसे नहीं देते हमें। और टपाल काटेगा ये सब बंद होना। उसकी वजह से आज DC साहब को मेमोरेंडम दे दिए। इसके बारे में आगे अगर स्ट्राइक अगर नहीं माने तो 22 तारीख से हम लोग पूरे गाड़ियां बंद करने वाले हैं। मार्केट बंद पूरा डिस्ट्रिक्ट में, डिस्ट्रिक्ट वाइज स्ट्राइक होता। आपका नाम? मेरा नाम अजीम पाशा, लारी ओनर वेलफेयर एसोसिएशन वाइस प्रेसिडेंट। सीडॉल लुब्रिकेंट ऑयल अब रायचूर में भी दस्तयाब है। जी हाँ, रायचूर में अथराइज्ड डिस्ट्रीब्यूटर है मोहम्मद इमरान खमर एंटरप्राइजेस, नियर मस्जिद औलिया, ऑटो नगर, रायचूर। तो फिर अपनी गाड़ियों की स्मूथ राइडिंग के लिए आज ही रब्त कीजिए और खरीदिए सीडॉल लुब्रिकेंट ऑयल।